30 मेला मोदी सरकारला 7 वर्ष पूर्ण होत आहेत। या 7 वर्षातले मोदी सरकारने घेतलेले महत्त्वाचे निर्णय कोणते होते पाहूयात। नोटबंदी आणि जीएसटी निर्णय गाजले। सर्जिकल स्ट्राईकचा निर्णयही महत्त्वाचा ठरला। मोदी सरकारनं कलम 370 हटवलं। सीएए एनआरसीवर आक्रमक भूमिका। मोदी सरकारची 7 वर्ष पूर्ण होत असतानाच देशभर कोरोनाची दुसरी लाट जोरात आहे। कोरोनाच्या पहिल्या लाटेत थाळ्या वाजवणं आणि दीप प्रज्वलनाचं आवाहन करण्यात आलं होतं, तर दुसऱ्या लाटेत गंगेतील तरंगते मृतदेह आणि ऑक्सिजन अभावी झालेले मृत्यू या मुद्द्यावर मोदी सरकार मात्र बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे। 8 नोव्हेंबर 2016 रात्री 8 वाजता पंतप्रधान मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केली। 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा एका फटक्यात रद्द करण्यात आल्या। जुन्या नोटा बदलण्यासाठी बँकाबाहेर लोकांच्या रांगा लागल्या। विरोधकांनी मोदींना लक्ष्य केलं। नोटाबंदीमुळे कुठलाही फायदा झाला नाही, तर अर्थव्यवस्था अधिक गाळात गेली अशी टीका विरोधकांनी केली। पंतप्रधानांचा दुसरा निर्णय 28 नोव्हेंबर 2016 सालचा सर्जिकल स्ट्राईक आणि त्यानंतर 26 फेब्रुवारी 2019चा पाकिस्तानातील बालाकोटचा एअर स्ट्राईक। मोदी यांची लोकप्रियता या दोन्ही स्ट्राईकमुळे वाढली। या कारवाईवर पाकिस्तान आणि विरोधी पक्षांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। मोदींचा तिसरा निर्णय म्हणजे एक देश एक टॅक्स। 1 जुलै 2017 साली जीएसटी लागू केला। पूर्वी प्रत्येक राज्य स्वतःचा स्वतंत्र कर आकारत होतं, मात्र आता देशभरात एकच जीएसटी आकारला जातो। निम्मा कर केंद्र सरकारकडे तर अर्धा कर राज्यांचा असतो। ही वसुली केंद्र सरकार करते आणि नंतर हे पैसे राज्यांना दिले जातात, पण राज्यांना त्यांचा पैसा मिळत नाही अशी टीका होते। मोदींचा चौथा निर्णय केंद्र सरकारनं मुस्लिम स्त्रियांना 3 वेळा तोंडी तलाक म्हणून घटस्फोट देणं बेकायदा ठरवलं। 3 तलाक दिल्यास 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली। तसंच मुस्लिम महिलांसाठी पोटगीची व्यवस्था करण्यात आली। मोदींचा 5वा निर्णय 5 ऑगस्ट 2019ला जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा म्हणजे कलम 370 रद्द करण्यात आलं। जम्मू काश्मीरला मिळालेली स्वायत्तता त्यामुळे संपुष्टात आली। जम्मू काश्मीर आणि लडाख असे 2 नवे केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले। मोदींचा 6वा निर्णय 10 जानेवारी 2020ला सिटीझन अमेंडमेंट ॲक्ट हा कायदा लागू करण्यात आला। हा नागरिकत्व दुरुस्ती कायदा घटनाविरोधी आहे अशी टीकाही विरोधकांनी केली। की भारतीय नागरिकत्व हे कुठल्याही धर्माच्या आधारावर आतापर्यंत ठरवलं गेलं नव्हतं, परंतु या सरकारने लोकसभेमध्ये सीएचा कायदा मंजूर करून या देशामध्ये आलेल्या मुस्लिम सोडून बाकी इतरांना नागरिकत्व देण्याचा निर्णय त्याच्यामध्ये घेण्यात आला। आसाममध्ये याच्याबद्दल तीव्र असंतोष झाला, कारण का आसाममध्ये 1984 साली जिथल्या विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये धार्मिक भेद नव्हते। म्हणजे आसामी मुस्लिम आणि आसामी हिंदू हे एकत्र या संघर्षाविरुद्ध भांडले होते आणि त्यांचं बंगाली भाषिक किंवा बांगलादेशहून आलेल्या हिंदू आणि मुसलमान दोघांच्या विरुद्ध आंदोलन होतं। त्याचप्रमाणे सरकारी बँकांचं खासगीकरण करण्याचा निर्णयही वादात सापडला। त्यामुळे सर्वसामान्य ठेवीदारांचं नुकसान होईल अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे की बँकांचं विलिनीकरण पहिल्यांदा स्टेट बँक ऑफ इंडियाने 7 बँका विलीन करून घेतल्या। त्यातून जवळजवळ 10,000 बँक शाखा या देशाच्या खेडोपाडी बंद झालेल्या आहेत, म्हणजे ग्राहक सेवा ही खंडित झालेली आहे। त्यानंतर एकूणच उर्वरित ज्या 26 बँका होत्या, या 26 बँकांच्या 10 बँका पहिल्यांदा ह्या मोदी सरकारने केल्या। 10 बँका करत असताना अनेक बँक शाखा बंद करण्यात आल्या। त्या 10 बँकांमध्ये एकमेकाचं विलिनीकरण आता 5 बँका करण्याचा निर्णय झालेला आहे, परंतु या 5 बँका अजून पूर्णपणे विलीन झाल्यात असं म्हणता येणार नाही। आजच्या घडीला 12 राष्ट्रीयकृत बँका अजूनही जिवंत आहेत असं मी म्हणेन, परंतु या जिवंत असलेल्या सरकारी बँकांचे ताळेबंद हे अत्यंत कमकुवत आहेत आणि या बजेटमध्ये जवळजवळ 2 मोठ्या बँकांचं खाजगीकरण या मोदी सरकारने निश्चित केलेलं आहे आणि LICचं सुद्धा इनिशियल पब्लिक ऑफर आणणं हे निश्चित केलं आहे। IDBI बँक पूर्णपणे विकून टाकणं हे केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला परवानगी दिली आहे। या सगळ्याचा परिणाम म्हणून एक कोलजी म्हणा, कोळसा खाणीतला तो घोटाळा म्हणा किंवा 2Gचा घोटाळा जो आजपर्यंत आपण म्हणतो तो काही हजारांचा घोटाळा आहे, मी असं म्हणेन की IDBI बँक विकणं याच्यामध्ये
IDBI बँकेतल्या ठेवीदारांचं प्रचंड मोठं नुकसान आहे. त्या ठिकाणी LICचा IPO काढणं आणि LIC आता IDBI बँकेची मालक आहे, भारत सरकार पण मालक आहे, ह्या दोघांनी म्हणून बाजारामध्ये आपले शेअर विकणं, या प्रक्रियेमध्ये मी असं म्हणेन, ठामपणे म्हणेन की हा एक मोठा स्कॅम कोलजी आणि 2G पेक्षा मोठा आहे. मोदी सरकारच्या 7 वर्षांच्या काळात आर्थिक, राजकीय, संरक्षण तसंच संवैधानिक बदल, मुस्लिम महिलांचे हक्क अशा विविध विषयांवर निर्णय घेण्यात आले. 2014 पूर्वीचा भारत आणि 2014 नंतर मोदी सरकारची 7 वर्ष हा अनुभव जनतेसमोर आहे. विरोधकांनी मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली असली तरीही 2024च्या निवडणुकीत जनता काय कौल देते हे महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. मोदी सरकारला 7 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं मोदी सरकारनं घेतलेल्या काही निर्णयांवरती आपण चर्चा करतोय. त्यापैकी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे नोटबंदी. या नोटबंदीच्या ऐतिहासिक निर्णयाचं भारताच्या अर्थव्यवस्थेवर नेमके काय परिणाम झाले, या संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अर्थतज्ञ, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी. देशात नोटबंदी संदर्भाचा महत्त्वाचा निर्णय हा मोदी सरकारच्या कार्यकाळात घेण्यात आला. या कार्यकाळात हा निर्णय नेमका योग्य होता आणि याचा अर्थकारणाला काय नेमका फरक पडला हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भालचंद्र मुणगेकर सर. सर नमस्ते. सर काय सांगाल, अर्थव्यवस्थेला या नोटबंदीमध्ये किती फायदा झाला आणि किती तोटा झाला? नाही, फायदा होण्याचा प्रश्नच नाही आहे. साधारणपणे मे 2014मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली BJPचं सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर गेल्या 7 वर्षात त्याने जे निर्णय घेतले त्यातला एकही निर्णय या देशाच्या फायद्याचा आहे, या जनतेच्या हिताचा आहे असं मला स्वतःला वाटत नाही. सगळे निर्णय मोदी सरकारचे चुकलेले आहेत आणि या देशाला पूर्णपणे मिसगाईड करणारे आणि देशाच्या अहिताचे आहेत असं माझं म्हणणं आहे. नोटबंदीचा निर्णय त्याने जो घेतला 8 नोव्हेंबर 2016मध्ये, तो निर्णय म्हणजे पंतप्रधान म्हणून त्याने घेतलेला अत्यंत बेजबाबदार निर्णय असं माझं म्हणणं आहे. त्या दिवशी देशामध्ये साधारणपणे 14 लाख कोटी रुपयांची कॅश लोकांच्याकडे होती. मोदींनी 85% रक्कम जी 500 आणि 1000 रुपये नोटामध्ये होती ती सर्क्युलेशनमध्ये काढून घेतली आणि संपूर्ण इकॉनॉमीचा ऱ्हास व्हायला तिथपासून सुरुवात झाली. 2016 पासून आतापर्यंत रेट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे आर्थिक प्रगतीचा दर हा कधीही 5-6% वर गेलेला नाही. तो सातत्याने 3%, 3.5%, कधी कधी निगेटिव्ह झालेला आहे. 2 वर्षापूर्वी तो उणे 10% होता. ही सगळी घसरण जी झाली भारतीय अर्थव्यवस्थेची ही नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर झालेली आहे. तेव्हा नोटबंदीच्या निर्णयाचा फायद्याचा प्रश्नच नाही आहे. त्याने सांगितलं होतं मी करप्शन बाहेर काढीन, काळा पैसा बाहेर काढीन, त्यातला एक पैसाही काळा पैसा बाहेर काढलेला नाही. कॅशलेस इकॉनॉमी करीन, ते पण तसं होणं शक्य नाही कारण हा गरीब देश आहे. अशा संपूर्ण पार्श्वभूमीवर जर विचार केला तर 2017 जानेवारीपासून 17, 18, 19 आणि 20 या 4ही वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची सातत्याने अधोगती होत गेलेली आहे. या निर्णयामुळे बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. स्मॉल मायक्रो एंटरप्राइसेस जे आहेत, लघु उद्योग, हा ते त्याच विषयावर येणार होतो मी. खरं तर छोट्या उद्योगधंदे आणि मोठे उद्योगधंदे यांना नेमका कसा फटका बसला किंवा काय झालं? ह्याच्यामध्ये मोठ्या उद्योगधंद्यांचा फार नुकसान झालं असं म्हणता येणार नाही. कारण या 4 वर्षाच्या काळामध्ये मोठ्या उद्योगधंद्यांचा टर्नओव्हर आणि मोठ्या उद्योगधंद्यांचा फायदा हा प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला आहे. त्याची अनेक कारणं आहेत, त्या मी जाऊ इच्छित नाही. परंतु मायक्रो, स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइसेस जे आहेत, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, ज्याच्यामध्ये भारतामध्ये साधारणपणे एकूण रोजगाराच्या 70% रोजगार निर्माण होतो, ते रसातळाला गेले आणि म्हणून साधारणपणे 10 कोटी लोकांचा रोजगार या 5-6 वर्षामध्ये बुडाला. कोरोनाच्या काळामध्ये जी अर्थव्यवस्था अगोदर घसरणीला लागलेली होती त्या घसरणीचा वेग वाढला आणि आता नवीन आकडेवारीनुसार अजीम प्रेमजी फाउंडेशनच्या निर्णयानुसार आणि माहितीनुसार भारतातले 23 कोटी लोक जे दारिद्र्य रेषेच्या वर होते ते आता पुन्हा खाली गेलेले आहेत. त्याचा साधा अर्थ असा की श्रीयुत नरेंद्र मोदींना 303 जागा लोकसभेत मिळून सुद्धा त्यांच्या सगळ्या निर्णयांचा प्रतिकूल फटका हा या देशातील गरीब, कष्टकरी,
शेतकरी लोकांना बसलेला आहे. आज शेतकऱ्यांच्या संपाला 6 महिने झाले. संपूर्ण तिन्ही कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधामध्ये आहेत. तांदूळ आणि गहू ह्याची विक्री ह्याची खरेदी सरकार करतं. त्याचा टर्नओव्हर 1,00,000 कोटी रुपयांच्या वर आहे. ते खरेदी करण्याचे अधिकार मोदींना इथल्या मोठ्या कॉर्पोरेट सेक्टरकडे द्यायचे आहेत. आणि म्हणून मोदी पंतप्रधान म्हणून त्या शेतकऱ्यांशी बोलायला देखील साधी तयार नाहीत. इतके पंतप्रधान या देशाच्या जनतेशी थट्टेने वागत आहेत असा नरेंद्र मोदींच्यावर माझा जाहीर आरोप आहे. वी आर टोटली मिसिंग द बस अँड द प्राईम मिनिस्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस. धन्यवाद सर. आमच्याशी बातचीत केल्यानंतर निलेश जाधवसह सूरज सावंत, साम टीव्ही, मुंबई. एका छोट्याशा ब्रेक नंतर भेटूयात. पाहत राहा साम टीव्ही. राजनाथ नहीं गिरेगा. राजनाथ नहीं गिरेगा. राजनाथ, अमित शाह नहीं गिरेंगे. ये गिर जाएगा. अरे नहीं, अभी संघ बोल रहा है कि इसको हटाओ. संघ का प्लानिंग चल रहा है क्योंकि संघ का ये सुन नहीं रहा है अभी. मोदी शाह, हाँ फिर संघ ने ही नियुक्त किया था इसको, लेकिन अब ये संघ की मार रहा है तो संघ देखेगा और 2-4 महीना. नहीं सुना तो इसके जीपीएल. चल भाई. नहीं, फडणवीस नहीं रे. फडणवीस अभी छोटा खिलाड़ी है. गडकरी है ना ऊपर. संघ वाला है लेकिन गडकरी बहुत बड़ा खिलाड़ी है. वो देख सुम में उसका काम कैसे बजा रहा है, देख रहा है ना तू. वो इसी 5 साल के बाद ही आने वाला था, लेकिन फिर भी एक मौका दे दिया गया. क्यों नहीं कर सकते. देख, खासदार तो गडकरी भी है, बराबर है. तो पार्टी बोलेगी बाबा बदलावायचं आहे, बदलावा, आपल्याला काय. हाँ, 2 साल हो गया. क्योंकि अभी देख, शिवसेना सपोर्ट करेगी गडकरी को, करेक्ट है. कांग्रेस, राष्ट्रवादी भी सपोर्ट करेगी गडकरी को. गडकरी का रीच बहुत तगड़ा है रे. सभी पार्टी में उसका जो रीच है ना, और रोकठोक है वो. भारतीय सैन्य दलाचं मनोबल वाढावं आणि जगात भारताबद्दल सकारात्मक प्रतिमा निर्माण व्हावी या दृष्टीनं मोदी सरकारनं केलेले सर्जिकल स्ट्राईक अतिशय महत्त्वाचे होते, असं मत निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी व्यक्त केलं आहे. मोदी सरकारच्या सर्जिकल स्ट्राईक संदर्भात गोखले यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमोल कविटकर यांनी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 7 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या 7 वर्षाच्या कालावधीमध्ये सातत्यानं चर्चा झाली ती सर्जिकल स्ट्राईकची. या सर्जिकल स्ट्राईकचे अनेक परिणाम देशामध्ये तर दिसलेत, मात्र सैन्याच्या मनोबलावरती झालेला परिणाम आणि एकूणच भारताबद्दल असलेलं जागतिक पातळीवरचं मत हे नक्कीच बदललं. आणि याच सगळ्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले सर. सर, कशा प्रकारे बघता, मोदी सरकारला 7 वर्ष पूर्ण झालेत, हा एक भाग, सर्जिकल स्ट्राईक आपण करू शकतो हा एक संदेश जगाला दिला, कशा प्रकारे बघायचा याकडे? मला वाटतं की हा सर्जिकल स्ट्राईक तुम्ही म्हणला तसा एक फार उत्तम संदेश होता. कारण आपण बघितलं तर इंडियाची पॉलिसी नेहमी रिॲक्टिव्ह होती. म्हणजे दुसऱ्याने आधी काही केलं की मग आपण त्याच्यावरती करायचं. अगदी म्हणजे आता हे जे वर्ष आहे ते स्वर्णिम विजय वर्ष 71 युद्धाच्यात मी भाग घेतला, माझ्या मोठ्या भावाने भाग घेतला, तेव्हासुद्धा
3 डिसेंबरला खरं पाहिलं तर आधी पाकिस्तानने आपल्या 11 एअरफील्डवरती हल्ला केला होता आणि मग आपण हल्ला पण केला आणि नंतर जिंकलो आपण, अर्थात मुक्ती बहिणींच्या बरोबर. पण हे जे रिॲक्टिव्ह असं जे असायचं त्याच्यामुळे जे शत्रू आपण म्हणू किंवा ज्यांना आपल्यावरती काही ना काहीतरी अशा कुरघोडी करायच्या, त्यांना अशी सवय झाली होती की त्यांचाच सारखं आपण मार खायचा म्हणून. आता एक म्हणजे मी म्हणेन की एक त्याला मस्क्युलर डिप्लोमसी म्हणाल किंवा रिॲक्टिव्ह म्हणण्यापेक्षा सुद्धा प्युनिटिव्ह डिप्लोमसी, ती डिप्लोमसी आणि मिलिटरी अशा तऱ्हेची आपण जी एक भूमिका घेतलेली आहे ती एक मला वाटतं खूप चांगला संदेश आहे ह्याच्यासाठी की त्या पलीकडे जे असं म्हणतात की आम्ही इंडियाला 1000 कट्स म्हणतात, जसं टेररिझममध्ये आम्ही करू आणि तशा तऱ्हेचं त्यांना हा मेसेज मिळालेला आहे की असं करून चालणार नाही. कारण उरीच्या नंतर जेव्हा आपले 18 जण वीरगतीला गेले त्याच्यानंतर 10 दिवसामध्ये आपण लाईन ऑफ कंट्रोल क्रॉस करून जवळजवळ 35 ते 40 70 म्हणतात, जवळजवळ 70 जणांना आपण कंठस्थान दिलं त्यांना. आणि त्याच्यासाठी खूप म्हणजे गुप्त रीतीने सगळं आपण जे इतकं व्यवस्थित प्लॅनिंग केलं. यावेळेला हा एक संघटित असा हे होता, निर्णय होता. त्याच्यामध्ये पॉलिटिक्स, त्याच्यामध्ये म्हणलं तसं डिप्लोमॅट्स आणि अर्थात मिलिटरी यांनी सगळ्यांनी मिळून जो एक व्यवस्थित अशा रीतीने प्लॅन केलं की भारत आता अशा स्थितीत राहिलेला नाही की दरवेळेला आपला तो ऐकून घेणार आहे. मला वाटतं हा एक मोठा संदेश सगळ्यांना मिळालेला आहे. नक्कीच मोदी सरकारची ही आक्रमक अशी कृती योग्य होती अशा प्रकारचं मत गोखले सरांचं आहे. इतकंच नाही तर सैन्य दलाच्या प्रतिमेवरती सकारात्मक परिणाम होतो, इतकंच नाही तर मनोबल वाढलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागतिक पटलावरती भारत सुद्धा अशा प्रकारे आक्रमकपणे उत्तर देऊ शकतो हा संदेश देखील याच सर्जिकल स्ट्राईकमुळं जगाला दिला गेला. कॅमेरामन संपत मोरेसह अमोल कविटकर, साम टीव्ही, पुणे. मोदी सरकारनं 7 वर्षात घेतलेल्या निर्णयांपैकी एक म्हणजे तिहेरी तलाक. गेली अनेक वर्ष प्रलंबित असणारा विषय मोदी सरकारनं निकालात काढला. या निर्णयामुळे मुस्लिम महिलांच्या आयुष्यात खरंच क्रांती झाली का? या निर्णयाच्या दूरगामी परिणामांबाबत काय मत आहे? जाणून घेतलंय मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमशुद्दीन तांबोळी यांच्याकडनं आमच्या प्रतिनिधींनी. मोदी सरकारने आत्तापर्यंतच्या आपल्या कार्यकालामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्याच निर्णयांपैकी तिहेरी तलाकचा एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. या निर्णयामुळे मुस्लिम समाजातल्या स्त्रियांसमोर जे अनेक प्रश्न होते ते प्रश्न आता सुटू पाहत आहेत किंवा भविष्यात त्याचे कशा पद्धतीनं सकारात्मक परिणाम दिसणार आहे या सगळ्याविषयी चर्चा करण्यासाठी मी आलेली आहे डॉक्टर शमशुद्दीन तांबोळी सरांकडे. परंतु आमचं असं म्हणणं आहे की हा कायदा निर्माण झालेला आहे, जवळपास 70-80% मुस्लिम महिलांना न्याय मिळालेला आहे. परंतु यातून बऱ्याच प्रमाणात पळवाटा काढण्यात येत आहेत. फक्त तोंडी तलाक बंद झाला आहे, पण बहुपत्नीत्वाचे प्रकार वाढलेले आहेत, हलालाचेही प्रकार वाढलेले आहेत. म्हणजे मुस्लिम महिलांच्या याच्याशी निगडीत असणाऱ्या अनेक अशा अनुत्तरित समस्या शिल्लक आहेतच. आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की यानंतरच्या काळात सुद्धा आपण समान नागरी कायद्याच्या अनुषंगाने म्हणजे जो महिलांना हक्क देणारा आहे, आपल्या सर्वांना समान अधिकार देणारा आहे असा आणि जो विषय प्रलंबित स्वरूपाचा आहे असा कायदा तयार करून मुस्लिम महिलांना पुन्हा बहुपत्नीत्व, हलाला अशा जाचक तरतुदीतून सुटका करण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने संविधानात्मक अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. जो काही कायदा तयार झालेला आहे निश्चितपणे त्या कायद्यामुळे मुस्लिम महिलांना एक अधिकार मिळालेला आहे आणि मुस्लिम पुरुष यामुळे सावध झालेले आहेत. निश्चितपणानं मोदी सरकारने आतापर्यंतचे जे घेतलेले निर्णय होते त्यापैकी हा महत्त्वाचा आणि सकारात्मक निर्णय सरकारनं घेतलेला आहे. अर्थात काही पळवाटा जरी असल्या तरी सुद्धा त्यातनंही मार्ग आता यापुढे सरकारनं काढावा अशी अपेक्षा सुद्धा तांबोळी सरांनी व्यक्त केलेली आहे. आणि मुस्लिम महिलांच्या आयुष्यातला शब्दशः आपण ज्याला क्रांती म्हणू शकू असा क्रांती घडवणारा हा निर्णय निश्चितपणानं आहे असंही सर म्हणालेत. कॅमेरामॅन संपत मोरेसह अश्विनी जाधव केदारी, साम टीव्ही न्यूज, पुणे.